सुलभा मॅम, मी स्क्रीन शेअर करू शकतोय. बाकी सर्व पार्टिसिपेंटला विनंती आहे, सगळे पार्टिसिपेंट आपल्याला म्यूट ठेवतील. कोणीही इन बिटवीन बोलणार नाही. हा, सुलभा मॅम, तुम्ही अनम्यूट करू शकता तुम्हाला. सुलभा मॅम, बोलू शकता तुम्ही. सुलभा मॅम, आवाज येत आहे? हा, तुमचं येते, मला माझा येतोय का? येस येस येस, परफेक्ट परफेक्ट. मी ओके. स्क्रीन शेअर करू? हो, चालेल चालेल. येस येस येस. एक मिनिट द्याल मला फक्त. काय असेल तर लिहा. हा, झालीये, स्क्रीन शेअर झाली. स्क्रीन दिसतीये? हो हो, दिसतीये. ओके ओके हा, ओके. ओके. चला स्टार्ट करूया आपण. हा मॅम, स्टार्ट करू शकता. स्क्रीन दिसते? स्क्रीन विजिबल आहे? हो आहे. ओके, स्लाइड शो करा, नाही तर मग. ओके, येस. हा मॅम, स्टार्ट करू शकता तुम्ही. हा, चालेल. नमस्कार. तर सर्वप्रथम मी तुमचे आभार मानते की ही एस्पायर कलेक्टिव्ह ही जी तुमची एनजीओ आहे, तर यांच्या मार्फत जी पोषण बाग स्पर्धा ठेवलेली आहे, तर याच्यामध्ये त्यांनी म्हणजे हा जवळपास ऍक्टिव्हिटी बेस आहे की तुम्ही त्यांना पोषण बाग तयार करायला प्रोत्साहन देता आणि त्याच्याबद्दल मार्गदर्शन करता, किंवा पोषण बाग कशी तयार करायची, त्याच्यामध्ये कोणती झाडं लावता येतात, ह्या सर्वांचं मार्गदर्शन करतात. आणि जेणेकरून तुमचा आरोग्य स्तर म्हणजे विलेज एरिया मधला हा चांगला होण्यासाठी कशी मदत होईल याची, म्हणजे हा सगळ्या दृष्टिकोनातून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि ही खूप छान स्पर्धा आहे. तर मी इथं आहार तज्ञ म्हणून भारतीय विद्यापीठामध्ये जवळपास 15 वर्षांपासून काम करते. तर आपण बघतो की कुठल्याही आजारामध्ये किंवा रोगामध्ये डॉक्टरांकडून जी काही औषधं किंवा ट्रीटमेंट दिली जाते, तर त्याचबरोबर आहार हा अतिशय महत्वाचा घटक आहे. किंबहुना असं म्हणता येईल की 95% आजार हे चांगल्या आहाराने तुम्ही थांबवू शकतात, किंवा काही आजार असे आहेत की जे चुकीच्या आहारामुळेच उद्भवतात. म्हणजे हा आहार हा अतिशय महत्वाचा घटक आहे. पुढची स्लाइड घ्या. नेक्स्ट. हा, तर आता न्यूट्रिशन गार्डन. तर प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं की आपण खूप सारे पैसे कमवले तर त्याच्यानंतर एक आपण छोटंसं घर बांधावं आणि घराभोवती छोटीशी बाग असावी. त्या बागेमध्ये आपण सगळ्या प्रकारची झाडं लावावी आणि ताजा भाजीपाला, म्हणजे जसं एखादं मूल वाढवताना आईला जसं समाधान मिळतं, तसंच ही झाडं वाढवताना आणि त्याला फळं फुलं आलेली बघताना एक खूप छान असं समाधान आपल्याला मिळतं. आणि विशेषतः हा भाजीपाला जसं आपण बाजारातून जर घेतला तर हा खूप शिळा असू शकतो. तर हा ताजा भाजीपाला तुम्हाला घराच्या जवळ अगदी म्हणजे उपलब्ध होईल. आणि ह्याचं प्रमाण जर जास्त प्रमाणामध्ये असेल तर काही भाज्या विकून तुम्हाला थोडंसं
उत्पन्नाचं साधन पण होऊ शकतं. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, की पोषण बाग. जसं आपण पूर्वी काय म्हणायचं, की परसबाग म्हणजे अवतीभोवती जी काही जागा आहे, म्हणजे शाळेच्या भोवती किंवा आपल्या अंगणामध्ये किंवा घराच्या मागच्या बाजूला, तर तिथं आपण काही झाडं लावत असतो, तर त्याला आपण परसबाग म्हणत असू. परंतु पोषणाच्या दृष्टीनं कोणती झाडं अशी आहेत, की जेणेकरून त्याचा आपल्या आहारामध्ये उपयोग केल्यावर आपलं आरोग्य किंवा जास्त चांगलं होणार आहे, आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली होणार आहे. म्हणून त्याला आपण पोषण बाग असं म्हणतो. तर ही पोषण बाग अ, तयार करण्यासाठी किती जागा पाहिजे? तर असं काही नाही. अगदी तुम्ही 8x10 च्या टेरेसमध्ये सुद्धा पोषण बाग करू शकतात किंवा आपल्याकडे जर त्याच्यापेक्षा जास्त जागा असेल तर खूपच छान. तर ह्या पोषण बागेमध्ये आपण कुठली-कुठली झाडं लावावी आणि त्या भाज्यांचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे, जेणेकरून त्याच्यातली पोषक तत्व नाहीशी होणार नाहीत. आणि या पोषक म्हणजे न्यूट्रिशन गार्डनचा उपयोग काय होऊ शकतो? किंवा कुठली त्याच्यामध्ये म्हणजे कोणकोणती फळं आहेत, त्याच्यातून आपल्याला कुठले पोषक घटक मिळणार आहेत. तर यासंबंधी मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे. नेक्स्ट. तर थोडक्यात असं म्हणता येईल, की समतोल आहार. तर आपण नेहमी हा शब्द नेहमीच ऐकत असतो, की बॅलन्स डायट घेतला पाहिजे. तर जवळपास आता 1-1.5 वर्षापासून आपण कोरोना तर ज्या गोष्टींवर समजा व्हॅक्सिन नाहीयेत, औषधं उपलब्ध नाहीयेत, तेव्हा काय उपयोगाला येतं? तर आपली रोगप्रतिकार शक्ती ही सगळ्यात जास्त चांगली पाहिजे. मग आपल्या आहारामध्ये कुठले पदार्थ असावेत? तर पहिला भाग जो आहे तो पिष्टमय पदार्थांचा. जसं आपण बघतो, की सगळ्या प्रकारची धान्य. तर आपल्या आहारामध्ये ह्याची कमतरता असते का? तर नाही. कारण चपाती, भाकरी, भात किंवा तांदळापासून बनवलेले पदार्थ, गव्हापासून बनवलेले पदार्थ हे आपण भरपूर प्रमाणामध्ये घेत असतो. आणि त्याच्या बरोबरीनेच आपण स्निग्ध पदार्थ, तळलेले पदार्थ आपण हे भरपूर घेत असतो. त्याच्यानंतर प्रोटीन्स किंवा प्रथिनं. तर ही सुद्धा आपल्या रोगप्रतिकार शक्तीसाठी, आपल्या वाढीसाठी, त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ज्या क्रिया असतात, तर त्यासाठी हार्मोन्स किंवा जे एन्झाईम्स लागत असतात, तर त्याच्यासाठी ही प्रथिनं खूप महत्वाची असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फळं आणि भाज्या. तर याच्यामधून आपल्याला वेगवेगळे खनिज जसं आपण बघतो, की लोह आहे, कॅल्शियम आहे, त्याच्यानंतर सगळी जीवनसत्व आहेत, ही आपल्याला मिळत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचं योग्य प्रमाण असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तर सर्वसाधारणपणे ही एक प्लेट दाखवलेली आहे. तर त्याच्यामध्ये 1/4 पेक्षा जास्त भाग हा भाज्यांनी असला पाहिजे. दररोज आपण 1 किंवा 2 फळं खाल्ली पाहिजेत आणि जे धान्याचं प्रमाण आहे हे असं आपण थोडंसं कमी करायला पाहिजे. आणि प्रथिनयुक्त पदार्थ तर ते सुद्धा 4थ्या हिश्शामध्ये आणि त्याचबरोबर दूध आणि दुधाचे पदार्थ. म्हणजे आपल्या दररोजच्या आहारामध्ये हे सगळे पदार्थ असणं महत्वाचं आहे. तर आपला असा समज असतो, की म्हणजे पौष्टिक पदार्थ हे खूप महाग असतात का? तर नाही. ते खूप स्वस्त पण असू शकतात किंवा आपल्या अवतीभोवती जे काही पदार्थ आपल्याला मिळतात, त्यापासून पौष्टिक आहार तुम्ही सहजपणे घेऊ शकतात. नेक्स्ट. तर सर्वसाधारणपणे आपण दररोज जो आहार घेतो, तर त्याच्यामध्ये आपण 5 गट केलेले आहेत. पहिला गट मी सांगितलं, की धान्याचे प्रकार. तर त्याच्यामध्ये तांदूळ आहे, गहू आहे, त्याच्यानंतर मका आहे, बाजरी आहे, नाचणी आहे. तर ह्या धान्यांमध्ये पौष्टिक पदार्थ कुठले आहेत? तर नाचणी आणि बाजरी. कारण ह्याच्यातून तुम्हाला लोह आणि कॅल्शियम हे भरपूर मिळणार आहे. त्याच्या खालोखाल आहे, की कडधान्य आणि डाळी. तर आपण बरेच वेळा बघतो, की नॉन-व्हेज जर खात असेल, तर डाळी, कडधान्यांचं प्रमाण खूप कमी घेतात. पण दररोज आपण 1 वाटी तरी डाळ खाल्ली पाहिजे. तर आपल्या शरीरासाठी किती प्रोटीन्स लागतात? तर साधारणपणे आपलं वजन जेवढं आहे, तेवढे ग्रॅम म्हणजे समजा 50 किलो आहे, तर 50 ग्रॅम कमीत कमी प्रोटीन्स तुम्हाला जेवणामधून गेले पाहिजेत. त्याच्यानंतर दूध आणि दुधाचे पदार्थ. तर दररोज साधारणपणे 1 कपभर दूध हे आपण घेतलं पाहिजे. बरेच वेळा आपण असं म्हणतो, की दूध हे फक्त लहान मुलांसाठीच. तर असं काही नाही, की 40च्या वरच्या महिला असतील किंवा म्हातारे लोक असतील किंवा वाढीच्या वयातील असतील, तर सगळ्यांना कॅल्शियम ह्याची खूप गरज असते. त्याच्यानंतर तुम्ही मांसाहारी पदार्थ खात असाल, तर डाळीच्या ऐवजी एक भाग तुम्ही ते पदार्थ घेऊ शकता. आणि आज जे आपण बघणार आहेत, की पोषण बागेमध्ये, तर त्याच्यामध्ये फळं आणि भाज्या ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर फॅट्स आणि शुगर म्हणजे स्निग्ध पदार्थ आणि साखर. तर याची आपल्याला तितकीशी आवश्यकता नसते. दररोजच्या आहारामध्ये आपल्याला फक्त तेलाचं प्रमाण हे 20 ग्रॅम एका माणसाला म्हणजे साधारणपणे महिन्याला अर्धा किलो
आणि निश्चितपणे आपण तेल आणि तूप ह्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये घेत असतो आणि साखरेचं प्रमाण हे कमीत कमी ठेवायला पाहिजे. नेक्स्ट. नेक्स्ट. सर पुढची स्लाइड घ्या ना. एक सेकंड. तर या चित्रामध्ये दाखवलेले पहा की डाळी आणि कडधान्य. मग याच्यामध्ये असं काही नाहीये की फक्त वरणच खाल्लं पाहिजे, तर त्याच्याऐवजी तुम्ही कडधान्यांच्या उसळी. तर आता हे प्रोटीन्स कुठल्या गटाला जास्त प्रमाणामध्ये पाहिजे, तर गरोदर स्त्रिया, त्याच्यानंतर वाढीच्या वयातली मुलं, त्याच्यानंतर एखादी सर्जरी किंवा एखादं ऑपरेशन तुमचं झालेलं आहे आणि मुख्यतः ज्या वाढीच्या वयामध्ये, तसंच आपले स्नायू मजबूत होण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती, तर याच्यासाठी प्रोटीन्स हे खूप महत्वाचे आहे. मग याच्यामध्ये मांसाहार करायला पाहिजेच असं नाहीये. डाळी कडधान्यामधून सुद्धा तुम्हाला आवश्यक तेवढी प्रथिनं मिळू शकतात. परंतु अंडी, मटण, चिकन, मासे याच्यामध्ये चांगल्या प्रकारची प्रथिनं असतात. म्हणून ती तुम्ही जर शक्य असेल तर, आणि त्याची किंमतही फारशी म्हणजे महाग नसते. अंडी तुम्हाला ₹5 वगैरे मिळू शकतं. तर हे प्रोटीन्स खूप महत्वाचे आहेत. पुढची स्लाइड. नेक्स्ट. एक सेकंड मॅम, होतच आहे. तर याच्यामध्ये बघा दूध, अंडी, मटण, चिकन हे दाखवलेले आहे. फक्त आता याच्यामध्ये मला एक सांगायचं आहे, की मांसाहार जे लोक करतात, तर आणि विशेषतः आपल्या घरामध्ये पण अशी पद्धत असते, की हे पुरुषांचं खाणं आहे. म्हणजे घरामधले जे जेंट्स आहेत, तर त्यांना फक्त मांसाहारी पदार्थ दिले जातात आणि मुली आहेत किंवा बायका आहेत, ह्या थोडंसं कमी प्रमाणामध्ये घेत असतात. तर हे सगळ्यांसाठीच, म्हणजे प्रोटीन्स हे सगळ्यांसाठीच आवश्यक आहेत. फक्त आपल्याकडे जी पद्धत आहे, की नॉन-व्हेज किंवा चिकन, मटण बनवण्याची, तर आपल्याकडे भरपूर तेल त्याच्यामध्ये टाकत असतात आणि वरती तेलाची तरी आली, की आपल्याला वाटतं, की हा पदार्थ खूप छान झालेला आहे. पण तसं पाहायला गेलं तर तेलाला कुठली चव असते का? नाही. तर म्हणजेच काय, की जे काही तुम्ही त्याच्यामध्ये मसाले, कोथिंबीर, टोमॅटो आणि बाकीच्या गोष्टी टाकणार आहेत, तर त्याच्यामुळे त्या पदार्थाला चव येत असते. म्हणून तेलाचं प्रमाण हे खूप कमी केलं पाहिजे किंवा खूप मसालेदार आणि तिखट पदार्थ खाल्याने काही आजार पण उद्भवू शकतात. त्याच्यानंतर दूध आणि दुधाचे पदार्थ याच्यातून सुद्धा तुम्हाला चांगल्या दर्जाचे प्रोटीन्स हे मिळू शकतात. नेक्स्ट. तर आता कुठल्या पदार्थामधून आपल्याला किती प्रोटीन्स मिळतात? तर सर्वसाधारण जर सगळे पदार्थ बघितले तुम्हाला, तर लीफी व्हेजिटेबल म्हणजे ज्या हिरव्या रंगाच्या पालेभाज्या आहेत, याच्यातून सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये तुम्हाला प्रथिनं मिळू शकतात. त्याच्यानंतर अंडी हा एक चांगला सोर्स आहे प्रोटीनचा. तर त्याच्यामध्ये 13% प्रोटीन्स असतात आणि हा स्वस्त उपाय आहे, की साधं तुम्ही उकडलेली अंडी घ्या किंवा भुर्जी किंवा ऑमलेट अशा पद्धतीने जरी घेतली, तरी तुम्हाला भरपूर प्रोटीन्स मिळू शकतात. त्याच्यानंतर दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ म्हणजे दही, ताक, पनीर, त्याच्यानंतर फिश म्हणजे मासे, याच्यातून सुद्धा चांगल्या प्रकारचे प्रोटीन्स मिळू शकतात. त्याच्यानंतर धान्यामध्ये सुद्धा 8 ते 10% प्रथिनं असतात. म्हणजे आपल्या आहारामध्ये तृणधान्य म्हणजे ज्वारी, गहू, बाजरी हे भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि त्याच्यातून सुद्धा आपल्याला प्रथिनं मिळत असतात. परंतु डाळी आणि कडधान्य तर ह्याच्यातून चांगल्या प्रकारचे आणि जास्त प्रमाणामध्ये प्रथिनं मिळतात. आणि सोयाबीन सगळ्यांना माहीत असेल, की सोयाबीन आपल्या शेतामध्ये आपण पिकवतो. पण आपण सगळं विकायला देतो किंवा मार्केटला देतो. आपण घरी अजिबात त्याचा वापर करत नाही. तर ह्या सोयाबीनमध्ये सगळ्यात जास्त प्रथिनं असतात 40%. मग सोयाबीन तुम्ही न्यूट्रेला किंवा त्याला वडी असं म्हणतात. तर त्याच्यापासून भाजी किंवा इतर जी धान्य आपण दळून आणतो, तर त्याच्यामध्ये थोडेसे पाव किलो, अर्धा किलो सोयाबीन हे थोडेसे भाजायचेत आणि ते मिक्स करायचे. कारण ह्या सोयाबीनमध्ये तुम्हाला भरपूर प्रोटीन्स हे मिळतात. नेक्स्ट. त्याच्यानंतरचा गट आहे, की फळं आणि भाज्या. तर आता भाज्या आणि फळं आपण बरेच वेळा आपण असं म्हणतो, की समजा एखाद्या दवाखान्यामध्ये आपलं नातेवाईक कोणी ॲडमिट आहे आणि त्यांना भेटायला जायचंय, तर तेव्हाच आपण फळं खरेदी करतो. म्हणजे दररोजच्या आहारामध्ये आपण फळं अशी मुद्दामहून किंवा आवर्जून अशी घेत नाही. परंतु तुम्हाला जर एक गोष्ट माहिती आहे का, की फळांमध्ये सगळे जीवनसत्व असतात आणि जे काही आपल्याला आजार
किंवा कुठल्याही गोष्टीने समजा अशक्तपणा येतोय, तर जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो, तर ते आपल्याला वेगवेगळे टॉनिक्स किंवा व्हिटॅमिन्स देतात. म्हणजेच काय की त्याचे कृत्रिम जे आहेत अल्टरनेटिव्ह किंवा स्त्रोत, तर ते आपण घेत असतो. तर त्यापेक्षा हे फळ ताजी खाण्याचं खूप महत्त्व आहे. तर आता बरेच वेळा आपण बघतो, की डेंग्यूची साथ आली, की आपण ₹200 ची किवी घेतो. तर डेंग्यू झाल्यानंतर किवी खाऊन काहीही तसा फायदा होत नाही. म्हणजेच काय, की तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगली जर तुम्हाला करायची असेल, तर दररोजच्या आहारामध्ये मग आपल्या एरियामध्ये किंवा आपल्या जागेमध्ये किंवा घराभोवती कुठलंही फळझाड असेल, तर ती फळं खाल्ली तरी चालतील. म्हणजे किवीमध्ये किंवा वेगवेगळ्या काही अजून ड्रॅगन फ्रूट, तर ह्याच्यामध्ये काही फार पौष्टिक घटक आहेत का? नाही. जर तुम्ही पोषक घटकांचा विचार केला, तर सगळ्यात जास्त पहिला नंबर कशाचा लागतो? पेरू, त्याच्यानंतर डाळिंब, त्याच्यानंतर आपले बोरं, आवळे ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी म्हणजे जीवनसत्व क हे भरपूर असतं आणि त्याच्याने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढत असते. आपल्याकडे बरेच वेळा आपण असं म्हणतो, की आंबट फळांनी संत्री होते किंवा लहान मुलांना संत्र, लिंबूनी खोकला येईल, सर्दी होईल. पण उलट तुम्हाला सर्दी जर होऊच नये असं वाटत असेल, तर ही आंबट फळं दररोजच्या आहारामध्ये घेतली पाहिजे. फक्त काय, की जी आंबट फळं असतात आणि काही गोड फळं असतात. जसं केळी आहे, गोड फळ आहे, सफरचंद, चिक्कू, आंबा. तर त्याच्यामध्ये केशरी रंगाची जी फळं आहेत, तर त्याच्यामध्ये जीवनसत्व असतं. तर जीवनसत्व अ मुळे काय होतं, तर आपले डोळे आणि व्हिजन म्हणजे दृष्टी ही चांगली राहते. तर जी आंबट फळं आहेत, संत्र, मोसंबी म्हणजे आपल्याला कुठलीही जखम झाली, तर ती लवकर भरून येण्यासाठी ती मदत करतात. आणि आता जे आपण बघितलं, की कोरोना आहे, स्वाईन फ्लू आहे, की जे तुमच्या श्वसनाशी संबंधित आजार आहेत. तर हे बरे होण्यासाठी हे व्हिटॅमिन सी आणि लिंबू जसं आता आपण बघितलं, की गेल्या 2 महिन्यामध्ये फळं ही खूप महाग झाली आहेत. कारण काय, की लोकं सगळे फळं विकत घेत आहेत त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी. त्याच्यानंतर भाज्या, नेक्स्ट ह्याच्या आधीची घ्या सर. हं. तर आपण खूप भाग्यवान आहोत. कारण काय, की आपल्याकडे भाजी म्हणजे आपल्या आहारामध्ये की जेवणाच्या ताटामध्ये भाजी ही असतेच असते. तर आता काही असे देश आहेत, की तिथं भाज्या पिकवल्या जाऊ शकत नाहीत, कारण भरपूर सूर्यप्रकाश नसतो. आपल्याकडे पाण्याची थोडीफार कमतरता असू शकते. परंतु भाज्या ह्या आपल्या मुबलक प्रमाणामध्ये मिळतात आणि आपल्याकडच्या भाज्यांना खूप चांगली चव असते. तर जसं आता आपण बघितलं, की भाज्यांचे खूप सारे प्रकार आहेत. पण आपण त्याच्यातल्या काही ठराविकच भाज्या आपण ह्या वापरात आणतो, की जसं आता तुम्ही काल बघितलं कालच्या प्रेझेंटेशनमध्ये, की रानभाज्या सुद्धा ह्या खूप साऱ्या प्रकारच्या असतात. तर भाज्यांमध्ये पण 3 गट आहेत, की जसं ज्या हिरव्या रंगाच्या भाज्या आहेत, जसं शेपू, मेथी, पालक, अळूची भाजी, कोथिंबीर. तर अशा खूप साऱ्या भाज्या आहेत, पण त्यांचा आपण एक गट करूयात. त्याच्यानंतर इतर भाज्या किंवा फळभाज्या. तर त्याच्यामध्ये काय की दोडका, भोपळा किंवा दोडक्यासारख्याच जसं कारलं आहे, पडवळ आहे, वांगी आहेत, भेंडी आहे, तर ह्या सगळ्या भाज्या. त्याच्यानंतर शेंगावर्गीय भाज्या म्हणजे ज्या आपल्याला थोड्याशा निवडाव्या लागतात. जसं गवार आहे, वालाच्या शेंगा आहेत, फरसबी आहे आणि बटाटा. समजा बटाटा हे काय की कंदमुळे म्हणजे जमिनीच्या आतमध्ये येतं. तर अशा काही भाज्या आहेत. जसं बीट आहे, गाजर आहे, मुळा आहे. तर ह्या वेगवेगळ्या गटातील भाज्यांचे आपल्या आहारामध्ये खूप महत्त्व आहे आणि त्याच्यामुळे काय होतं किंवा शरीरावर कुठले चांगले परिणाम होतात हे पण आपण बघणार आहे. तर त्याच्यामध्ये आता पोषण बागेमध्ये कुठल्या भाज्या तुम्ही लावू शकतात, तर ह्याची माहिती पुढच्या स्लाइडमध्ये येणार आहे. नेक्स्ट. तर आपण दिवसभरामध्ये जसं सकाळी उठले की आपण चहा, दूध, त्याच्यानंतर बिस्किटं, पाव, त्याच्यानंतर नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं. तर दिवसभरामध्ये जे काही अन्नपदार्थ खातो, ह्याच्यातून आपल्या शरीराला काय मिळतं? तर पहिला गट आहे कार्बोहायड्रेट म्हणजे पिष्टमय पदार्थ. त्याच्यातून आपल्याला कुठलंही काम करण्यासाठी शक्ती किंवा उष्मांक मिळत असतात. त्याच्यानंतर प्रथिनं, प्रथिनामधून आपली रोगप्रतिकार शक्ती, त्याच्यानंतर शरीराची वाढ. जसं आपण मूल जन्माला येतो, तर तेव्हा ते किती वजनाचं असतं 3 ते 4 किलो. मग हळू-हळू त्याच्या वजनामध्ये वाढ होते, उंचीमध्ये वाढ होते. तर हे सगळे प्रथिनांमुळे शक्य होतं. त्याच्यानंतर स्निग्ध पदार्थ
तर नेहमीच स्निग्ध पदार्थ आपल्या आहारातून टाळायला पाहिजेत का असं नाही, तर थोड्या प्रमाणामध्ये. कारण काही जीवनसत्व ही आपल्या आहारामध्ये स्निग्ध पदार्थ असतील तरच शरीरामध्ये म्हणजे मिळू शकतात. त्याच्यानंतर व्हिटॅमिन्स. आता हे जीवनसत्व ही वेगवेगळ्या प्रकारांची जवळ-जवळ 14 जीवनसत्व आहेत. तर त्यातली महत्त्वाची कोणती आहेत किंवा पालेभाज्यांमधून आपल्याला कुठली जीवनसत्व मिळतात? तर विशेष विशेष करून जीवनसत्व अ, त्याच्यानंतर बी कॉम्प्लेक्स म्हणजे बी व्हिटॅमिन्स, त्याच्यानंतर व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी. तर ही सगळी व्हिटॅमिन्स आपल्याला फळं आणि भाज्या आणि काही प्रमाणामध्ये सुकामेवा ह्याच्यातून पण मिळत असतात. त्याच्यानंतर पाणी, की दररोज आता आपण पाणी किती पिलं पाहिजे. तर आहार विषयक जी माहिती तुम्हाला WhatsAppवर किंवा इंटरनेटवर मिळते, तर ती नेहमीच बरोबर असते असं नाही. तर दररोजच्या याच्यामध्ये आपण 2 ते 3 लिटर पाणी पिणं महत्वाचं आहे. जेणेकरून काय, की आपलं बॉडी टेम्परेचर म्हणजे शरीराचं तापमान व्यवस्थित राहील. त्याच्यानंतर शरीरातल्या सगळ्या चयापचय क्रिया आहेत त्या व्यवस्थित राहील. म्हणजे आता पाणी पिणं चांगलं असते आहे म्हणून 5 ते 6 लिटर पाणी प्यायचं किंवा अजिबातच पाणी प्यायचं नाही. तर कुठलीही गोष्ट ही योग्य प्रमाणात घेणं महत्वाचं आहे. त्याच्या खालोखाल काही गोष्टी ज्या आहेत ह्या अगदी आपल्याला थोड्या प्रमाणामध्ये लागतात. तर त्याला आपण मायक्रो न्यूट्रिएंट्स म्हणतो. म्हणजे जसं गाडी चालायची तर त्याच्यामध्ये पेट्रोल घालायला पाहिजे किंवा डिझेल घालायला पाहिजे, बरोबर आहे? पण त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं त्याला लुब्रिकेशन म्हणजे ऑइल पण टाकावं लागतं. म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये, परंतु ती अतिशय महत्त्वाची असतात. तर त्याला आपण मिनरल्स किंवा खनिज म्हणतो. तर त्याच्यात पहिली गोष्ट आहे की कॅल्शियम. तर सगळ्यांना माहिती आहे की कॅल्शियम हे हाडांच्या मजबुतीसाठी खूप आवश्यक आहे. कारण जर तुम्ही पडलात, तर तुमची हाडं जर ठिसूळ असतील, तर तुम्हाला लगेच फ्रॅक्चर किंवा हाडं ठिसूळ असतील, तर ती तुटू शकतात. त्याच्यानंतर वेगवेगळी जी खनिजं आहेत, तर त्याचं वेगवेगळं म्हणजे फंक्शन आहे किंवा महत्त्वाचं कार्य काय आहे. आणि त्यानंतरचा अजून एक महत्त्वाचा घटक आहे आपल्या आहारातला म्हणजे फायबर किंवा चोथा. तर हा चोथा महत्त्वाचा आहे. तर आपल्या आहारामध्ये किंवा अन्नपदार्थांमध्ये तो निसर्गतःच असतो. पण आपण काय करतो, की पीठ चाळतो आणि तो कोंडा फेकून देतो. आणि मग आपल्याला कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठ म्हणजे पोट साफ राहत नाही. म्हणून हा ₹200 किलोने आपण परत विकत घेतो. बरोबर आहे. मग सालीसहित धान्य, फळं किंवा काही जसं मी सांगितलं, की शेंगावर्गीय भाज्या आहेत, पालेभाज्या आहेत. तर याच्यातून आपल्याला भरपूर चोथा हा मिळत असतो. आणि हल्लीच्या युगामध्ये जसं आपण बघितलं, की मधुमेह, त्याच्यानंतर हायपरटेन्शन, त्याच्यानंतर लठ्ठपणा हे खेडेगावांमध्ये सुद्धा हे आजार आता हळू येत आहेत. तर ते होऊ नयेत किंवा आपलं वजन तुम्हाला नियंत्रित आणायचं असेल, तर फायबर किंवा चोथा यात असणारे पदार्थ हे भरपूर घेतले पाहिजेत. नेक्स्ट. तर हे आपण सांगितलेलं आहे, की आहाराचं आपल्या महत्त्व काय आहे किंवा पोषण म्हणजे काय? तर पहिली गोष्ट आहे, की आहारातून आपल्याला पुरेशा प्रमाणामध्ये उष्मांक, जे की आपल्याला कार्यशक्ती देतात. त्याच्यानंतर स्निग्ध पदार्थांमधून सुद्धा आपल्याला उष्मांक मिळतात. त्याच्यानंतर शरीराच्या जडणघडणीसाठी प्रोटीन्स, त्याच्यानंतर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला जीवनसत्व आणि खनिज, त्याच्यानंतर दररोज आपण पाणी किती घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतर पचन संस्थेच्या आरोग्यासाठी फायबर हे पण आपल्या आहारामध्ये असलं पाहिजे. नेक्स्ट. हां, तर हे एक पिरॅमिड दाखवलेले, की आपल्या दररोजच्या आहारामध्ये आपण काय-काय आणि किती प्रमाणामध्ये घेतलं पाहिजे. तर याच्यामध्ये सगळ्यात वरच्या बाजूला जर आपण बघितलं, तर त्याच्यामध्ये काय दिलंय तेल, त्याच्यानंतर तूप आणि साखर. म्हणजे हे अगदी कमी प्रमाणात घ्यायला पाहिजे. त्या खालोखाल तुम्ही दररोजच्या आहारामध्ये मांसाहारी पदार्थ जसं चिकन, मटण, त्याच्यानंतर अंडी हे घेतली पाहिजे. त्या खालोखाल भाज्या आणि फळं आणि सगळ्यात शेवटी म्हणजे 6 ते 8 भाग साधारणपणे जे आपले चपाती, भाकरी, पोळी म्हणजे धान्यांपासून बनवलेले पदार्थ. मग थोडक्यामध्ये याच्यामध्ये काय आहे, की सगळ्यात कमी प्रमाण तेल, तूप, गोड पदार्थ म्हणजे जे पांढऱ्या रंगाचे पदार्थ आहेत, हे आपण कमी घेतले पाहिजेत. नेक्स्ट.
तर आता आपलं जेवण किंवा जेवणाचं ताट कसं असलं पाहिजे, की नेहमीच आपण बघतो, की आपल्याला सगळ्या गोष्टी रंगीत किंवा कलरफुल आवडतात. तसंच आपल्या जेवणाचं ताटाचं आहे. तर याच्यामध्ये 3 ते 4 रंग आलेत बघा. हिरवा रंग म्हणजे पालेभाजी, त्याच्यानंतर पिवळ्या रंगाचं म्हणजे डाळी आणि कडधान्य, त्याच्यानंतर भाताचा रंग पांढरा आहे किंवा चपाती, भाकरी, इतर भाज्या, त्याच्यानंतर पांढरं म्हणजे ताक किंवा दूध वगैरे असं. म्हणजे थोडक्यात काय, की फार आपण त्याच्यामध्ये विस्ताराने जरी आपण माहिती नाही घेतली, तरी जास्तीत जास्त रंगांचा वापर आपल्या आहारामध्ये केला, तर आपल्याला त्याच्यातून जास्तीत जास्त पोषक घटक मिळू शकतात. नेक्स्ट. तर आता त्यांनी वेगवेगळ्या रंगाची इथं माहिती दिली. पांढरा म्हणजे भात, कांदा, लसूण, अंडी, दूध, फ्लॉवर आणि कोबी. पिवळ्यामध्ये चपाती, भाकरी, वरण किंवा पिवळ्या रंगाची फळं, लिंबू, भोपळा आणि पेरू. त्याच्यानंतर हिरव्या रंगाच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या आणि फळभाज्या आणि लालमध्ये जसं आपण म्हणतो, की टोमॅटो, गाजर, लाल भोपळा किंवा नॉन-व्हेज किंवा मांसाहारी पदार्थ. तर अशा वेगवेगळ्या रंगांचा आपल्या आहारामध्ये समावेश करणं. पुढची घ्या ना सर. हां. हा BMIचा चार्ट दिसतोय का सगळ्यांना? ओके. तर सर्वसाधारणपणे आपलं वजन किती असायला पाहिजे? तर आपली उंची सेंटीमीटरमध्ये जेवढी आहे. समजा तुमची उंची 5 फूट. मॅम आवाज गेलाय मॅम. सुलभा मॅम. Redmi 9 स्क्रीनवरती काय करायचं नाहीये. जस्ट सेकंड. माझा आवाज येते सर्वांना? सुलभा मॅम तुमचा आवाज येत नाही सुलभा मॅम. सुलभा मॅम तुम्ही अनम्यूट करू शकता. ओके, ओके. हां. येतोय का आवाज आता? येस, परफेक्ट परफेक्ट. हां. आणि स्लाईड दिसतीये तुम्हाला? हो हो. हां. तर हा BMI आपण स्वतः तुम्ही सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. बरोबर आहे. वेट इन केजीस म्हणजे तुमचं वजन किलोमध्ये डिव्हायडेड बाय तुमचं हाईट इन मीटर स्क्वेअर. तर ह्या जो चार्ट आहे ह्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली पण BMI काढू शकतात. इथं बघितलं डाव्या साईडला तर इथं उंचीचा तक्ता दिलेला आहे आणि वरती जे आहे तर LBs म्हणजे पाऊंडमध्ये पण दिलेलं आहे आणि केजीमध्ये पण दिलेले आहे. ह्याच्यावरून तुम्ही तुमचा BMI काढू शकता. तर इथं जर बघितलं तुम्ही 25 ते 29 हा हेल्दी दिलेला आहे. बरोबर आहे. पण साधारणपणे 23 ते 25 इट इज ओके. आणि जर तुमचं वजन 10% नी जास्त असेल, तर त्याला आपण ओव्हरवेट म्हणतो आणि 20% नी जर जास्त असेल, तर ओबेस. तर हे सांगण्याचा माझा असा उद्देश आहे, की आता आपल्याला माहिती, की गेल्या वर्षभरामध्ये लॉकडाऊन होतं. म्हणजे मुलांना विशेषतः बाहेर खेळायला अजिबात जाता येत नव्हतं. अभ्यासाला सुद्धा त्यांना ऑनलाईन. तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी मुलांची वजनं 10 ते 12 किलोनी वाढलेली आहेत. म्हणजे लठ्ठपणा, जी मुलं बाहेर मैदानावर खेळायला गेल्यावर त्यांचा कमी व्हायचा, तो हा वाढलेला आहे. तर हा BMI हा आपण प्रत्येकाने काढून बघायचा आहे, की जेणेकरून आपण हेल्दी आहोत का नाही, हे तुम्ही ह्याच्यावरून बघू शकता. पुढची घ्या ना सर. नेक्स्ट स्लाईड. तर आता आपण बघतो, की म्हणजे पोषण किंवा न्यूट्रिशन हे चुकीचं केव्हा असतं किंवा ज्याला माल न्यूट्रिशन आपण म्हणतो. तर त्याच्यामध्ये कुपोषण हे फक्त वजन वाढणं म्हणजेच कुपोषण नाही, तर कमी. म्हणजे काही लोकांना कसं आहे, की योग्य आहार कुठल्या म्हणजे कुठल्या गोष्टीतून आपल्याला काय मिळते हे माहीत नसतं.
आणि किंवा पुरेसे अन्न पदार्थ ते घेऊ शकत नाहीत किंवा पैसे नसतात त्याच्यामुळे किंवा बरेच वेळा त्यांची देखभाल करणं त्यांना शक्य नसतं. तर ह्याच्यामध्ये दाखवले बघा लहान मुलांना समजा योग्य प्रमाणामध्ये अन्नपदार्थ नाही मिळाले, तर काय होऊ शकतं? त्याच्यानंतर पुढची स्लाईड घ्या सर. आणि त्याच्या विरुद्ध म्हणजे ओव्हर न्यूट्रिशन. म्हणजे वारंवार जसं सेडेंटरी लाईफस्टाईल ज्याला म्हणता येईल, की बसून नुसतं टीव्ही बघणे किंवा मोबाईल बघत बसणे आणि जंक फूड जसं आईस्क्रीम, पिझ्झा, बर्गर त्याच्यानंतर बरेच वेळा आपण YouTubeवर बघून हे वेगवेगळे पदार्थ आता हल्ली घरी पण बनवतोय. तर लॉकडाऊनमध्ये सुद्धा बऱ्याच बायकांनी केक. तर हे सगळे अन्नपदार्थ जसं आपलं शरीर म्हणजे कसं आहे, की बँकेचं अकाउंट आहे. की तुम्ही त्याच्यामध्ये पैसे टाकतच राहिला आणि काही त्याचा वापर केला नाही. म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी जर नसेल, तर वजनामध्ये वाढ होणार आहे. बरोबर आहे. म्हणून काय की व्यायाम आणि बाकीच्या ज्या गोष्टी त्या पण गरजेच्या आहेत. जसं आता कोल्ड ड्रिंक आपल्याला वाटतं की त्याच्यामध्ये काही ते गोड नाहीयेत. परंतु एक साधारण तुम्ही कोल्ड ड्रिंकची बॉटल घेतली तर त्याच्यामध्ये 10 ते 12 ग्रॅम किंवा चमचे एवढी 10 ते 12 चमचे एवढी साखर त्याच्यामध्ये असते आणि ह्याच्यामुळे म्हणजे तुमच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम हे होत असतात. नेक्स्ट पुढची घ्या ना सर. हं. मग ह्याला चांगले हेल्दी ऑप्शन्स कुठले आहेत? तर नारळ पाणी, त्याच्यानंतर ताक किंवा वेगवेगळ्या फळांची सरबत, साधं लिंबू सरबत आहे, कोकम सरबत किंवा टोमॅटो पासून पण तुम्ही सरबत बनवू शकता. तर ही वेगवेगळी सरबत त्याला हेल्दी ऑप्शन्स म्हणजे कोल्ड ड्रिंकला हे होऊ शकतात. पुढची घ्या सर. नेक्स्ट. तर लठ्ठपणामुळे किंवा आपलं वजन जर जास्त प्रमाणामध्ये असेल, तर कुठले-कुठले आजार आपल्याला होऊ शकतात. तर त्याच्यामध्ये डायबिटीज, तर विशेषतः टाइप 2 डायबिटीज जो की 50 वर्षानंतर होणार होता. तर हा हल्ली मुलांमध्ये किंवा 20व्या-25व्या वर्षी पण होतो आहे. त्याच्यानंतर हायपरटेन्शन म्हणजे बीपी वाढणे आपण असं म्हणतो. हा त्रास सुद्धा पूर्वी कसा 50च्या नंतर व्हायचा. पण आता हल्ली परीक्षा जवळ आली तरी मुलांचा पण बीपी वाढतो. त्याच्यानंतर मूड डिसऑर्डर्स खूप जास्त वजन असेल, तर ही मुलं सहसा दुसऱ्या मुलांमध्ये मिक्सअप होत नाहीत किंवा त्यांना थोडासा न्यूनगंड येतो आणि मग बाकीची जी सोशल डेव्हलपमेंट आहे ती चांगली होत नाही. तुमच्या हृदयाचे विकार, त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह डिसऑर्डर्स म्हणजे मूल होण्यामध्ये, की जसं लठ्ठपणा असेल तर पी होतो आणि नंतर त्यांचे मेन्सेस रेग्युलर राहत नाहीत आणि नंतर त्यांना वंध्यत्व किंवा रिप्रोडक्टिव्ह डिसऑर्डर्स पण होऊ शकतात. आणि काही प्रकारचे जे कॅन्सर आहेत, तर हे साधारण लठ्ठ माणसांना हे जास्त प्रमाणामध्ये होतात. म्हणून आपलं वजन योग्य प्रमाणामध्ये ठेवणं खूप महत्वाचं आहे. आणि वजन जर तुम्हाला योग्य प्रमाणात ठेवायचे, तर भरपूर तुम्ही फळं आणि काही भाज्या ज्या आहेत, की ज्याच्यामध्ये कॅलरीज खूप कमी आहेत, त्या भरपूर खाल्ल्या पाहिजेत. नेक्स्ट. तर वेगळ्या-वेगळ्या प्रकारच्या ज्या भाज्या आहेत, तर याच्यातून आपल्याला काय मिळतं? तर साधारणपणे याच्यामध्ये दाखवलेले बघा जीवनसत्व अ. तर याच्यामध्ये लाल रंग आणि केशरी रंग, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या याच्यातून आपल्याला जीवनसत्व अ हे भरपूर प्रमाणामध्ये मिळत असतं. नेक्स्ट. तर हे आपल्या शरीराला कशासाठी पाहिजे? तर साधारणपणे लहान मुलांना जर हे अ जीवनसत्व भरपूर नाही मिळालं, तर आंधळेपणा किंवा डोळ्यांचे काही आजार आणि जर खूप जास्त प्रमाणामध्ये कमतरता असेल, तर अंधत्व हे लहान मुलांमध्ये येऊ शकतं. म्हणून साधारणपणे 6 महिन्याचं मूल झालं, की त्याला वरचे अन्नपदार्थ देणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर अ जीवनसत्व, त्याच्यानंतर लोह असणारे पदार्थ हे पण देणं गरजेचं आहे. सॉरी मॅम, तर हे आपल्याला सॉरी मॅम, एकच सेकंड. पार्टिसिपंटला सर्वांना रिक्वेस्ट आहे, स्क्रीनवरती कोणीही इतर गोष्टी करायच्या नाहीयेत. हां, ते ट्रेनरला किंवा काहीतरी जे नाही प्रेझेंटर्स आहेत तर त्यांना अडचण येते. ओके. ओके, कंटिन्यू. तर आपल्याला हे जीवनसत्व अ कुठल्या पदार्थांमधून मिळतं? तर गडद हिरव्या रंगाच्या भाज्या, त्याच्यानंतर माठ, मेथी, पालक, त्याच्यानंतर केशरी रंगाची फळं, की जसं गाजर आहे, पपई आहे, लाल भोपळा आहे, त्याच्यानंतर कच्ची कैरी आणि आंबा. याच्यातून आपल्याला अ जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये मिळतं. तर आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहेत, की कुठल्या भाज्या आहेत, की ज्याच्यातून आपल्याला जीवनसत्व अजून मिळेल. नेक्स्ट.
एक सेकंड होत आहे मॅम. हा दाखवा ना ती पुढची. नेक्स्ट. नाही त्याच्या आधीची. ही विटॅमिन सी ची. त्याच्या हा ठीक आहे. Yeah. नाही त्याच्या आधीची एक दाखवायची होती. हा. तर आता या स्लाइड मध्ये बघून तुम्हाला थोडीशी भीती वाटण्यासारखं साहजिक आहे. परंतु जीवनसत्वाच्या च्या कमतरतेने कुठले कुठले आजार होतात. तर डोळ्यामध्ये बघा पांढरा एक त्रिकोणी आकाराचा ठिपका दिसतो, त्याला आपण बीटर स्पॉट होतो. त्याच्यानंतर रातांधळेपणा म्हणजे रात्रीच्या वेळेला तुम्हाला थोडीशी दृष्टी किंवा व्हिजन हे कमी होणं, किंवा डोळ्यांमध्ये सुद्धा कॅरोटोमलेशिया म्हणजे वेगवेगळे आजार आणि स्कार्स असे तयार होतात, की जेणेकरून ही लहान मुलं म्हणजे यांची दृष्टी पण जाऊ शकते. म्हणून दररोजच्या आहारामध्ये पपई, गाजर आणि पालेभाज्या ह्या लहान मुलांनी तर खाल्ल्याच पाहिजे. नेक्स्ट. एक सेकंड मॅम. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे आपल्या परसबागेमध्ये किंवा पोषण बागेमध्ये जीवनसत्व क किंवा ज्यालाच आपण व्हिटॅमिन सी म्हणतो, तर याची 1 किंवा 2 झाडं तरी असली पाहिजेत. समजा 7-8 जर घरं असतील तर एका घरामध्ये समजा संत्र्याचं झाड लावलंय, तर पुढच्या घरामध्ये समजा लिंबूचं झाड लावलंय, एखाद्याने आवळ्याचं झाड लावलंय, तर आजूबाजूच्या सगळ्यांना ही फळं भरपूर प्रमाणामध्ये मिळू शकतात. तर जीवनसत्व क हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे साधं तुम्हाला कापलं, एखादी जखम झाली किंवा कुठलेही इन्फेक्शन झालं, तर तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम जीवनसत्व क करत असतं. आणि त्याच्यानंतर आपल्या आहारामधून जे काही आपण लोह असणारे पदार्थ घेणार आहे, तर ते चांगल्या प्रकारे शोषणासाठी व्हिटॅमिन सी खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला श्वसनाचे आजार जसं साधं सर्दी, खोकला, पडसं किंवा अगदी मोठे म्हटलं तर कोरोना, स्वाईन फ्लू आणि इतर आजार आहेत, हे होऊ नये वाटत असेल, तर हे व्हिटॅमिन सी खूप महत्वाचं आहे. मग जी काही आंबट चवीची फळं आहेत म्हणजे संत्र, मोसंबी, लिंबू, पपनस, अननस, त्याच्यानंतर तुमची हिरवी मिरची आणि लिंबू, टोमॅटो, त्याच्यानंतर पालेभाज्या याच्यातून तुम्हाला जीवनसत्व क भरपूर प्रमाणामध्ये मिळतं. नेक्स्ट. हा सर लवकर लवकर घ्या जरा. हा हा तर ते होईल. जस्ट प्रोसेस होत आहे मॅम. हा चालेल. त्याच्यानंतर हे जीवनसत्व ई आहे. त्याच्या पुढचे घ्या सर लगेच. तुम्ही आता चालूच ठेवा पुढचं. हा ओके ओके. हा ओके. तर त्याच्यानंतर व्हिटॅमिन डी जसं आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी खूप महत्वाचं आहे आणि हे आहारापेक्षा तुम्हाला भरपूर म्हणजे फ्री मध्ये मिळते, की बाहेरचा जो सूर्यप्रकाश आहे तर याच्यामध्ये व्हिटॅमिन डी भरपूर मिळतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आता शहरामध्ये जे फ्लॅटमध्ये लोक राहतात तर त्यांना हे जीवनसत्व ड मिळत नाही, कारण त्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही. आणि अगदी डॉक्टर असतील किंवा डॉक्टरांची मुलं असतील तर त्यांना सुद्धा हे व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी होत आहे. म्हणून अर्धा ते 1 तास साधारणपणे 11 ते 12 या वेळेमध्ये भरपूर सूर्यप्रकाशात फिरलं तर तुम्हाला हे जीवनसत्व ड मिळू शकतं. नेक्स्ट. तर नेहमी आपण पदार्थ निवडत असताना त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टींची निवड करणं खूप महत्वाचं आहे, की जे आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहेत. नेहमी आपण काय करतो की चॉकलेट, आईस्क्रीम किंवा मॅगी, नूडल्स किंवा चायनीज जे आपल्या जिभेला चांगलं वाटतं ते पदार्थ आपण निवडतो. पण त्यापेक्षा जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत आणि पौष्टिक आहेत किंवा त्यांनी आपलं आरोग्यदायी आहेत तर ते आपण निवडले पाहिजे. तर ह्याच्यामध्ये एक थालीपीठ दाखवले पहा, त्याच्यानंतर काकडीचं सॅलड, दही. तर ह्याच्यातून तुम्हाला प्रथिनं म्हणजे वेगवेगळ्या भाज्या घालून थालीपीठ, पराठे किंवा धपाटे तर आपण असे बनवू शकतो. पुढची स्लाइड. हा तर आपण आता पोषण याच्याबद्दल थोडंसं बघूया. तर पालेभाज्या कुठल्या कुठल्या तुम्ही आपल्या बागेमध्ये लावू शकता. तर त्याच्यामध्ये शेपू, मेथी, पालक, त्याच्यानंतर आंबट चुका, आंबाडीची भाजी आणि काही अपारंपरिक भाज्या जसं घोळाची भाजी, चंदन बटवा, त्याच्यानंतर चिऊची भाजी किंवा कांद्याची पात असते.
लाल माठाची भाजी, अळू, त्याच्यानंतर पुदिना, कोथिंबीर, चिगळ, कढीपत्ता, राजगिरा, चाकवत, चवळी, माठ, त्याच्यानंतर रताळी आहेत. तर त्याचा वरचा पाला, तर त्याची पण तुम्ही भाजी बनवू शकता. तुरीचा पाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवग्याचं झाड. आता ग्रामीण भागामध्ये बरेच वेळा शेवग्याचं झाड लावत नाहीत. कारण काय, की याच्या फांद्या ज्या आहेत त्या खूप ठिसूळ असतात किंवा वादळामध्ये किंवा पावसामध्ये ह्या फांद्या तुटतात म्हणून. पण पौष्टिकदृष्ट्या जर आपण पाहिलं तर शेंगा आणि त्याची पानं, तर ह्या पानांची तुम्ही भाजी बनवू शकतात किंवा पराठ्यामध्ये सुद्धा. तर याच्यामध्ये भरपूर लोह आणि कॅल्शियम आहे. त्याच्यानंतर रताळ्याचा पाला आणि भोपळ्याचा पाला ग्रामीण भागामध्ये उपासाला पण चालतो. तर ह्या सगळ्या हिरव्या रंगाच्या भाज्या आहेत. तर ह्या खूप पौष्टिक आहेत. पुढची सर. तर आता बरेच वेळा काय होतं, की लहान मुलांना पालेभाजी ही आवडत नाही खायला. कारण काय, की थोडीशी ती म्हणजे चवीला एवढी त्यांना आवडत नाही. तर ह्या भाज्या आपण पराठ्यामध्ये किंवा त्याची थोडीशी मिक्सरमध्ये फिरवून प्युरी करायची आणि त्याच्यापासून पुऱ्या बनवायच्या किंवा एखादा कुठलाही पदार्थ जसा आहे, इडली आहे, आंबोळी आहे, डोसे आहेत, तर याच्यामध्ये तुम्ही पालेभाज्या घालू शकता. तर आपल्या शरीरामध्ये जर हिमोग्लोबिन, जसं आपण बघितलं की हिमोग्लोबिन म्हणजे काय, तर रक्ताला जे लाल रंग देतो आणि शरीरामध्ये आपल्या सगळ्या शरीराला ऑक्सिजन पुरवण्याचं काम करतो. आता कोरोनामध्ये तुम्ही पाहिलं असेल की ऑक्सिजनची किती कमतरता झाली. तर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन पुरवण्यासाठी म्हणजे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ह्या पालेभाज्या खूप महत्वाच्या आहेत. पुढची स्लाईड. त्याच्यातून आणि या पालेभाज्यामधून आपल्याला जीवनसत्व मिळतात, खनिज मिळतात. म्हणजे बाकीची जी जीवनसत्व आहेत, ती व्यवस्थित शरीरामध्ये म्हणजे शोषण होण्यासाठी आणि पचण्यासाठी सुद्धा पालेभाज्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर एक के म्हणून जीवनसत्व आहे. तर हे काय काम करतं, तर एखादी जखम झाली तर व्हिटॅमिन के, तर ह्याला आपण ब्लड क्लॉटिंग म्हणजे ते रक्त साकळण्यासाठी सुद्धा मदतीचं आहे. तर ह्या वेगवेगळ्या पालेभाज्यांमधून आपल्याला खनिज, त्याच्यानंतर एन्झाईम्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चोथा आणि फायबर मिळतं. तर हे फायबरचं काम काय आहे, तर आपलं पोट साफ ठेवणं किंवा शरीरातली जी काही घाण साठून राहिलेली आहे, तर ती बाहेर टाकण्याचं काम हा चोथा किंवा फायबर करत असतो. आणि आपण खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होणं, तर याच्यासाठी पालेभाज्या खूप महत्त्वाच्या आहेत. आणि आपलं पोट जर साफ नसेल किंवा बद्धकोष्ठता, तर याच्याने काय होतं, की पुढे चालून फिशर्स म्हणजे त्याच्यानंतर पाईल्स म्हणजे एखादं त्याच्यामधून रक्तस्राव होणं संडासच्या वेळेस किंवा पोट साफ नसलं, की बाकीचे अजून काही आजार होऊ शकतात. म्हणून ह्या पालेभाज्या आपण दररोज साधारणपणे 100 ग्रॅम म्हणजे 1 वाटी तरी पालेभाजी खाल्ली पाहिजे. तर ही पालेभाजी कशी शिजवायची आहे? तर नेहमी भाजी पहिल्यांदा धुवायची आहे आणि नंतर कापायची आहे. जेणेकरून त्याच्यातले अ, पोषक घटक कमी होणार नाहीत किंवा त्याच्यानंतर ह्या भाज्या खूप जास्त प्रमाणामध्ये शिजवायच्या नाहीयेत. म्हणजे अगदी पाहिजे तेवढ्या शिजवायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर भाजी नेहमी गरम केली तर त्याच्यातले पोषक तत्व नाहीसे होतात. म्हणून एकदाच गरम करायची आणि सगळ्यांनी एकत्र जेवणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्यानंतर काही भाज्या तुम्ही वाळवू शकतात. वाळवून त्याची पावडर करू शकतात आणि वेगवेगळ्या सांबारमध्ये, चटणीमध्ये असं टाकू शकतात. त्यानंतर आहेत फळभाज्या. तर फळभाज्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे वेल आपल्या बागेमध्ये लावू शकतो. जसं दोडका आहे, दुधी भोपळा आहे, पडवळ आहे, घोसावळ आहे, पारशी दोडका, कारले, त्याच्यानंतर तोंडली, काकडी आणि काशीफळ. तर फळभाज्यांमध्ये जसं टोमॅटो, वांगी, फुलगोबी, भेंडी, वांगी, पत्ताकोबी, त्याच्यानंतर ढोबळी मिरची. तर आपल्याकडे किती जागा उपलब्ध आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही ठरवायची, की याच्यातल्या किती भाज्या आपण त्याच्यामध्ये वाढवू शकतो. त्याच्यानंतर कंदमुळं, तर त्याच्यामध्ये गाजर, मुळा, कांदा आणि इतर भाज्या ज्या आहेत, तर त्याच्यामध्ये समजा हदग्याची फुलं आहेत, हिरव्या मिरच्या आहेत आणि काही शेंगाच्या भाज्या आहेत, जसं पावटा आहे, घेवडा, वालाच्या शेंगा आणि गवार. तर फळभाज्यांमध्ये तुम्हाला थोडेसे उष्मांक म्हणजे पालेभाज्यांपेक्षा जास्त उष्मांक तुम्हाला फळभाज्यामध्ये मिळू शकतात. तर आपण बघतो की भाज्या नेहमी आपण त्याची भाजीच असं नाही, तर ते वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पण आपण वापरत असतो. तर विशेषतः सलाद म्हणा किंवा कोशिंबीर. तर आता इथे तुम्हाला बघा या प्लेटमध्ये कोशिंबीर दाखवलेली, तर त्याच्यामध्ये खूप छान वेगवेगळ्या रंगाची आहे.
आणि ती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता. तर कोशिंबीरसाठी किंवा सलादसाठी तुम्ही काकडी, गाजर, त्याच्यानंतर टोमॅटो, कांदा, तर अशा प्रकारच्या भाज्या तुम्ही वापरू शकता. आणि विशेषतः लहान मुलांना पहिल्यापासूनच तुम्ही कोशिंबीर खाण्याची सवय लावली पाहिजे, की जेणेकरून काय, की याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे तुम्हाला वजन जर कमी करायचं असेल, तर पालेभाज्या आणि फळभाज्या त्याचबरोबर कोशिंबीर ही भरपूर घेतली पाहिजे. त्याच्यानंतर काही भाज्या ज्या आहेत, तर त्या औषधी गुणधर्माच्या भाज्या आहेत. जसं आपण बघतो, की गवती चहा, तर त्याच्यानंतर अद्रक. तर ह्या दोन्ही गोष्टी चहामध्ये घातल्या, तर त्याला एक खूप छान त्याला स्वाद येतो. त्याच्यानंतर लसूण हा तर खूप महत्वाचा आहे. म्हणजे चवीच्या व्यतिरिक्त तुमचं ब्लड प्रेशर, त्याच्यानंतर रक्तात वाढलेलं कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लसणाच्या 2-3 पाकळ्या दररोज तुम्ही खाऊ शकतात किंवा हे वेगळ्या पदार्थामध्ये पण टाकू शकता. त्याच्यानंतर तुळस ही सुद्धा खूप महत्वाची आहे. जसं तुम्हाला कफ आहे किंवा अस्थमाचा त्रास आहे किंवा श्वसनाचा काही आजार आहे, तर ह्याच्यामध्ये तुळस, अडुळसा, त्याच्यानंतर अक्कलकाठ हे तुम्ही पाहिले का नाही माहित नाही. हे पहा अ, अ, उजव्या बाजूला मध्ये दाखवलंय. तर याच्याने खोकला खूप कमी होतो. म्हणजे अगदी घरगुती औषधं किंवा ज्याला आपण आजीबाईचा वटवा म्हणतो. त्याच्यानंतर नागवेलीची पानं किंवा विड्याची पानं ही सुद्धा खूप औषधी आहेत. कारण ह्याच्यातून तुम्हाला डायरेक्ट क्लोरोफिल म्हणजे ज्याचं स्ट्रक्चर हे तुमच्या हिमोग्लोबिन सारखं असतं. त्याच्यानंतर हळद तर तुम्हाला माहिती आहे की अँटिसेप्टिक आहे. त्याच्यानंतर खूप औषधी आहे. तर हळदीचं जसं आंबे हळद आहे, तर ती कापून तुम्ही त्याचं लोणचं बनवू शकता. त्याच्यानंतर कोरफड, की घरी तुम्ही कुंडीमध्ये कोरफडीचं झाड लावू शकता. त्याचा जो गर आहे, तर हा तुमच्या त्वचेसाठी खूप छान आहे. त्याच्यानंतर थोडासा गर खाल्ला तर तुम्ही म्हणजे थंडावा मिळतो आणि अँटीऑक्सिडंट म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही विषारी घटक आहेत, तर हे कमी करण्यासाठी ह्या सगळ्या औषधी गुणधर्माच्या भाज्या खूप मदत करतात. त्याच्यानंतर फळं, तर फळं एकतर खायला तुम्हाला मुलांना पण खूप आवडतात आणि फळांनी कसं आहे, की तुमचं पोट भरतं आणि याच्यातून तुम्हाला जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये मिळतात. तर ह्याच्यामध्ये जसं मी सांगितलं, की 2 आहेत. एक पिष्टमय असणारी फळं आणि आंबट चवीची. जसं लिंबू, संत्री, मोसंबी, त्याच्यानंतर आवळा आणि इतर फळांमध्ये जसं आपण बघितलं, की केळी आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे जी काही फळं येतील समजा पेरू आहे, सफरचंद आहे, चिकू आहे, तर ज्या आपण वाढवू शकतो अशा प्रकारची फळं. तर दररोजच्या आहारामध्ये 1 किंवा 2 फळ घेतली पाहिजेत. तर याच्यामध्ये मी आता काही भाज्या ज्या दाखवलेल्या आहेत, समजा ही आहे तांदूळजाची भाजी. तर ग्रामीण भागामध्ये ह्या सगळ्या भाज्या मिळतात. फक्त कसं आहे, की बरेच वेळा आपल्या घरामध्ये आजी वगैरे असेल, तर ती नवीन काही भाजी केली तर फक्त तीच खाते. बाकीचे लोकं आहेत त्या भाजीला हात लावत नाहीत. परंतु ह्या भाज्या सुद्धा तुम्ही खाऊन बघायला पाहिजे. जसं आता विड्याचं पान आहे. एक जर वेल लावला, जसं आपल्या पूजेमध्ये ह्याला खूप महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे आपल्या पूर्वीच्या लोकांना त्याचं म्हणजे काय म्हणता येईल, की पोषक घटक त्याच्यामध्ये आहेत हे त्यांना कदाचित माहितीही असावं. तर दररोज 1-2 विड्याची पानं खाल्ली, तर तुमचं हिमोग्लोबिन वाढायला मदत होते. त्याच्यानंतर कॅल्शियम किंवा याच्यासाठी अळूची भाजी ही खूप महत्त्वाची आहे. आणि ही अळूची पानं तुम्ही वाळवून जर ठेवली, तर ह्याची पावडर तुम्ही वरणामध्ये किंवा इतर पदार्थामध्ये पण घालू शकता. अळूपासून तुम्ही भाजी बनवू शकतात किंवा तुम्हाला भाजी आवडत नसेल, तर अशा वड्या पण त्याच्यामध्ये बेसन पीठ किंवा मिश्र पिठं लावून तुम्ही त्याच्या वड्या एकदा समजा फ्रीज असेल, तर त्याच्यामध्ये ठेवल्या आणि रोज 2-3 वड्या खाल्ल्या, तर तुम्हाला त्याच्यातून भरपूर कॅल्शियम मिळेल. त्याच्यानंतर हे छोटे कांदे आहेत आणि कांद्याची पात आणि लाल माठ. हा लाल माठ सुद्धा याच्यातून तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये लोह मिळू शकतं. त्याच्यानंतर चवळी आपण शेतामध्ये लावतो, तर त्याचा पाला जो आहे, तर त्याच्यामध्ये थोडंसं फक्त लसणाची फोडणी पालेभाजीला दिली, की ही भाजी खूप चविष्ट लागते. त्याच्यानंतर करडईची जी पानं असतात, त्याची पण भाजी बनवतो. तर ह्याच्यामध्ये थोडंसं ताक घालून करडईची भाजी करतात. हरभरा शेतामध्ये लावलेला असतो पहा, तर त्याची जी कवळी पानं असतात, तर ती भाजी थोडीशी म्हणजे ओली पण आपण करू शकतो किंवा हा पाला थोडासा वाळवून ठेवला, तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त लोह आहे. आणि जेव्हा तुम्ही पिठलं बनवतात किंवा थोडंसं बेसन पीठ घालून भाजी करतात, तर त्याच्यामध्ये ही हरभऱ्याची भाजी घातली, तर तुम्हाला त्याच्यातून कॅल्शियम
आणि लोह हे दोन्हीही भरपूर प्रमाणामध्ये मिळतं. त्याच्यानंतर ही मुळ्याची पानं, बरेच वेळा आपण भाजी घेत असताना काय करतो की मुळ्याची पानं काढून फेकून देतो, पण त्याच्यामध्ये एखादी भिजवलेली डाळ टाकली आणि तर ही भाजी केली तर ही सुद्धा खूप चविष्ट लागते. आणि मुळा आपण सॅलड म्हणून किंवा वरणामध्ये, सांबारमध्ये ह्या भाज्या तुम्ही घालू शकता. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे आरोग्यासाठी खूप महत्वाचं असं आहे शेवगा. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की शेवग्याची पानं वाळवून त्याची जी पावडर आहे ही बॉटलमध्ये भरून वेगवेगळ्या म्हणजे मेडिकल जे शॉप आहेत तिथे विकली जाते. आणि ही बॉटल कितीला असते? 100ला. आणि आपल्या घरासमोर झाड आहे तर आपण ते वापरत नाही. तर शेवग्याची पानं तुम्ही थोडीशी मुठभर घ्यायचीत आणि त्याच्यामध्ये सगळी मिश्र पिठं किंवा आपण पराठे बनवतो बेसन वगैरे घालून आणि थोडं ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ. तर ह्या पराठ्यांमध्ये ही शेवग्याची पानं घातली तर याच्यातून सुद्धा तुम्हाला भरपूर लोह आणि कॅल्शियम मिळतं. आणि विशेष करून मला सांगायचे की स्त्रियांचे जे काही आजार आहेत तर त्याच्यामध्ये हा शेवगा खूप उपयुक्त आहे. त्याच्यानंतर आपल्या सगळीकडे दिसणारं म्हणजे कढीपत्ता. तर आपल्या बागेमध्ये एक तरी लिंबूचं झाड, त्याच्यानंतर कढीपत्त्याचं, शेवग्याचं आणि एक पपईचं असलं पाहिजे. तर हा कढीपत्ता सुद्धा तुम्ही थोडासा भाजला किंवा वाळवून त्याची पावडर करून ठेवली, तर याच्यातून तुम्हाला हा खूप औषधी गुणधर्म मिळू शकतात. कारण आपण काही वरणामध्ये थोडीशीच पानं टाकणार, उरलेली आपण म्हणजे वाया जातात. तर हा कढीपत्ता समजा खूप जास्त प्रमाणामध्ये असेल, तर तो तुम्ही मार्केटमध्ये पण घेऊ शकता. तर त्याच्यानंतर काकडी. उन्हाळ्यामध्ये काकडी म्हणजे आपल्या शरीराला खूप थंडावा देते. जर काकडी तुम्ही बघितलं की 100 ग्रॅम काकडीमध्ये फक्त 15 कॅलरीज असतात. म्हणजे ज्यांना वजन कमी करायचे त्यांनी पहिल्यांदा काकडी, गाजर असं खाल्लं, तर त्यांचं वजन पटापट कमी होईल. त्याच्यानंतर जीवनसत्व क मध्ये टोमॅटो, लिंबू, त्याच्यानंतर पेरू आणि आवळा. फक्त जीवनसत्व क कसं आहे की हे पदार्थ तुम्ही गरम केले तर ते नाहीसं होईल. म्हणून जास्तीत जास्त ताजी अशा स्वरूपामध्ये ही घ्यायची आहे. तर जीवनसत्व क चं महत्वाचं काम काय आहे? तर जखम लवकर भरून येणं, त्याच्यानंतर लोह शोषलं जातं. जर जीवनसत्व क कमी असेल तर आपल्या हिरड्यांमधून रक्त येऊ शकतं, संधिवात होऊ शकतो, त्याच्यानंतर केस गळू शकतात. त्यानंतर आपल्याकडे सहजासहजी सगळीकडे आणि खूप स्वस्त असं फळ आहे केळी. तर बरेच लोकांना असं वाटतं, की आता डायबिटीजला केळी खायची नाही किंवा वजन वाढेल म्हणून केळी खायची नाही. पण त्याचे फायदे पण आहेत. तर आता याच्यामध्ये जसं मासिक पाळी सुरू होत असताना जो काही त्रास होतो, तर तो कमी होण्यासाठी सुद्धा हे मदत करतात. त्याच्यानंतर अशक्तपणा, ज्यांना वजन वाढवायचे, त्यांनी भरपूर प्रमाणामध्ये केळी खायची आहेत. आणि पॅरालिसिस, तर आता ह्याचं किंवा स्ट्रोक ह्याचं प्रमाण आजकाल खूप वाढलेलं आहे. तर हे कमी होण्यासाठी सुद्धा दररोज एखादा केळ खायला हरकत नाही. किंवा आतड्यांशी संबंधित काही आजार आहेत, जसं अल्सर आहे, जळजळ आहे किंवा जुलाब होत असतील, तर तुम्ही आहारामध्ये केळी घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा मूड चांगला करण्यासाठी म्हणजे उदासीनता कमी करण्यासाठी सुद्धा केळी मदत करतात. पुढची. तर स्त्रियांच्या आरोग्यासाठी किंवा वाढीच्या वयातील म्हणजे 13, 14, 15 वयातील मुली असतील तर त्यांना लोह जास्त प्रमाणामध्ये घेणं खूप महत्वाचं आहे. कारण आपल्या शरीरामध्ये जर लोह कमी झालं म्हणजेच काय हिमोग्लोबिन कमी होणार आणि अशक्तपणा, थकल्यासारखं वाटणं किंवा पुढे जसं गरोदर स्त्रिया असतील तर होणाऱ्या बाळामध्ये काही व्यंग निर्माण होणं, अशा गोष्टी होऊ शकतात. तर विशेषतः मांसाहारी पदार्थामध्ये जे लोह आहे हे चांगल्या पद्धतीचं असतं. पण व्हेजिटेरियन मधून सुद्धा तुम्हाला लोह मिळू शकतं. फक्त हे लोह चांगल्या पद्धतीने हे होण्यासाठी तुम्ही चहा, कॉफी हे जरा कमी घेतलं पाहिजे. तर आपल्या शरीरात लोह कमी आहे का नाही हे टेस्ट कसं करायचं? तर साधारणपणे डोळ्याच्या आतला भाग आपण स्वतः सुद्धा बघू शकता. हा जर पांढरट दिसत असेल, त्याच्यानंतर नखं पांढरी झाली आहेत आणि खूप जास्त जर कमी झालं तर त्याला एक खोलगट असा खड्डा दिसतो हाताच्या नखांना. त्याच्यानंतर काही वेळेला थोडंसं त्वचेच्या खाली म्हणजे थोडेसे लाल रंगाचे पॅचेस पण येऊ शकतात. चेहरा खूप निस्तेज असा दिसतो किंवा तोंड येणं, हे सुद्धा जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतं. नेक्स्ट.
तर आपल्याला हिमोग्लोबिन किंवा रक्त वाढीसाठी काय काय पदार्थ खाल्ले पाहिजेत? तर खजूर, त्याच्यानंतर काळे मनुके आणि साधी गोष्ट आपली गुळ शेंगदाण्याचे लाडू, चिकन, मटण आणि पालेभाज्या. तर साधारणपणे आपलं हिमोग्लोबिन जे आहे 11 पेक्षा जास्त पाहिजे. जर खूप कमी असेल 7 पेक्षा कमी, तर आपण असं म्हणतो की त्याला ॲनिमिया किंवा रक्ताल्पता. तर साधारणपणे आपल्याकडे 50% लोकांना ॲनिमिया हा असतो आणि जवळ-जवळ 70% गरोदर स्त्रियांना ॲनिमिया असतो. म्हणून हे सगळे पदार्थ त्यांनी खाल्ले पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे जो की आपल्याला पालेभाजीमधून मिळतो, तो म्हणजे कॅल्शियम. तर आता हे कॅल्शियम कशासाठी पाहिजे? तर आपली हाडं चांगली मजबूत होण्यासाठी आणि विशेषतः गर्भवती स्त्रिया ज्यांना मूल झालेलं आहे, त्यांना कॅल्शियम जास्त प्रमाणामध्ये पाहिजे किंवा 40च्या पुढच्या बायका आहेत, तर त्यांना सुद्धा कॅल्शियम हे भरपूर घेतलं पाहिजे. ह्याच्या आधीची घ्या ना सर. तर या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल, की जर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम कमी झालं, तर तुमची जी हाडं आहेत, ही ठिसूळ होतात. हे पहिलं जे आहे तर ते निरोगी हाडं आहेत आणि दुसरी जी आहेत ही थोडीशी पोरस म्हणजे त्याच्यामध्ये छोटे-छोटे होल्स तयार होतात आणि ही हाडं खूप ठिसूळ होतात. तर कॅल्शियमसाठी मुख्यतः दूध आणि दुधाचे पदार्थ. त्याच बरोबरीने तुम्हाला सांगितलं, की मी कोणत्या भाज्यांमध्ये कॅल्शियम जास्त आहे. जसं कढीपत्ता आहे, त्याच्यानंतर अळूची भाजी आहे आणि पालकची भाजी आहे. त्याच्यानंतर गर्द हिरव्या रंगाच्या ज्या काही भाज्या आहेत, तर त्याच्यामध्ये कॅल्शियम हे भरपूर आहे. त्याच्यानंतर रागी, रागी म्हणजे तुमचं नाचणी. त्याच्यानंतर कडधान्यामध्ये पण कॅल्शियम भरपूर आहे आणि तीळ, तर ह्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम आहे. या पदार्थांचा सुद्धा तुम्ही स्क्रीन नाही दिसत आहे का? दिसते दिसते. ओके. हां. तर हे कॅल्शियम फक्त हाडांच्याच मजबुतीसाठी महत्वाचं असं आहे नाहीये. तर त्याचे अजून सुद्धा दुसरे खूप फायदे आहेत. तर बरेच जणांना असं वाटतं, की कॅल्शियम जास्त घेतले, की आपल्याला किडनी स्टोन होईल. तर तसं काही नाहीये. पाणी पण तुम्ही भरपूर प्या. तर तुमच्या हृदयाचं कार्य चांगलं राहण्यासाठी, त्याच्यानंतर तुमचा ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी, त्यानंतर तुमचं वजन व्यवस्थित राहण्यासाठी. जसं बरेच जणांना वाटतं, की दूध पिले की माझं वजन वाढेल. तर असं काही नाही. उलट वजन कमी करण्यामध्ये कॅल्शियमचा खूप महत्वाचा सहभाग आहे. त्याच्यानंतर तुमची हाडं, त्याच्यानंतर दात हे मजबूत होण्यासाठी आणि काही प्रकारचे कॅन्सर होऊ नयेत म्हणून सुद्धा कॅल्शियम मदत करतं. सर पुढची घ्या. हा हा. हां. तर आता कॅल्शियमची जर कमतरता असेल, तर काय-काय होऊ शकतं? तुमची मेमरी लॉस म्हणजे एखादी गोष्ट लक्षात ठेवण्याची जी कॅपॅसिटी आहे ती कमी होते. पायाला गोळे येतात किंवा हातापायाला मुंग्या येतात. कधी-कधी डिप्रेशन म्हणजे नैराश्य होऊ शकतं, भास होऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाडं ही कमजोर होतात किंवा आपल्याला जसं आपण म्हणतो की गुडघे दुखतात, कंबर दुखते, विशेषतः स्त्रियांना. तर ही एक तुम्हाला स्लाइड दाखवली मी, की याच्यामध्ये आपल्या नाश्त्यासाठी, ब्रेकफास्टसाठी एक पौष्टिक पदार्थ. आपल्याला सहसा आपण चहासोबत बिस्किट, ब्रेड, खारी, टोस्ट अशा पद्धतीने सकाळचा नाश्ता घेत असतो. त्यातल्या त्यात बायका तर नाश्ता करतच नाही. तर नेहमी आपला सकाळचा नाश्ता हा राजासारखा असला पाहिजे. म्हणजे व्यवस्थित आणि भरपूर असला पाहिजे आणि विशेषतः त्याच्यामध्ये सगळे पौष्टिक घटक असले पाहिजेत. विशेषतः प्रोटीन्स जसं उकडलेलं अंड आहे किंवा बेसन पिठाचा डोसा आहे, जसं आपण ऑमलेट असं म्हणतो किंवा तांदळाचं जसं घावन आहे, नाचणीचा डोसा केलेला आहे. फारच फार काही नसेल तर पालेभाज्या घालून आपण पराठे वेगवेगळे बनवू शकतात. उसळी, शिरा, त्याच्यानंतर शिऱ्यामध्ये सुद्धा गुळाचा वापर करून शिरा केलेला आहे किंवा नाचणी सत्व, डोसे अशा पद्धतीने तुम्ही नाश्त्याचे पदार्थ घेऊ शकता. पुढचे. तर थोडक्यात मला असं सांगायचंय, की ह्या सगळ्या ज्या पालेभाज्या आहेत, की ह्या पोषण बागेमध्ये म्हणजे पोषण बाग म्हणजे काय, की याच्यामध्ये तुम्ही आपल्याला आरोग्यासाठी छानपैकी मदत करणाऱ्या अशा भाज्या आपण याच्यात लावणार आहोत. तर या भाज्यांमधून आपल्याला जीवनसत्व अ, की जसं गाजर, पपई, त्याच्यानंतर लाल भोपळा आणि पालेभाज्या याच्यातून तुम्हाला
काय मिळणार आहे? जीवनसत्व अ. त्याच्यानंतर जीवनसत्व क म्हणजे आंबट फळं, म्हणजे एक तरी तुम्ही संत्री, मोसंबी किंवा लिंबू ह्याच्यापैकी झाड त्याच्यामध्ये लावलं पाहिजे. त्याच्यानंतर जीवनसत्व ब, खनिज, लोह आणि कॅल्शियम ह्या सगळ्या भाज्यातून आपल्याला मिळणार आहे. तर आता भाज्यांमध्ये मी सांगितले की कोणत्या भाज्यातून आपल्याला काय मिळतं. अजून तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला परत फोन लावू शकता. त्याच्यानंतर ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत, सर आधीची घ्या ना, हा एकच हा मिनिट. हा हा हा, तर ह्याच्यातून आपल्याला चोथा किंवा फायबर हे भरपूर मिळणार आहे. तर विशेषतः मला मुलींना असं सांगायचंय की याच्यामुळे काय होणार आहे की भाज्या आपण भरपूर खाल्ल्यामुळे तर आपली स्किन किंवा त्वचा ही खूप तजेलदार राहणार आहे. म्हणजे तुम्हाला कॉस्मेटिकची गरज पडणार नाही. त्याच्यानंतर हाडं, स्नायू, दात, तुमचे केस लांब होणार आहेत. डोळे हे खूप छान पाणीदार आणि निरोगी राहणार आहे. त्याच्यानंतर वजन तुमचं कंट्रोलमध्ये राहणार आहे. आणि काही पुढचे जर असतील तर त्यांना कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी हे फायबर मदत करणार आहे. त्याच्यानंतर हृदयाचे काही आजार, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, त्याच्यानंतर हल्ली आपण बरेच वेळा ऐकतो दररोज की कोणाला तरी मधुमेह, तर हा सुद्धा तुम्हाला लवकर होणार नाही. त्याच्यानंतर काही प्रकारचे जे कॅन्सर आहेत, विशेषतः मोठं आतडं किंवा तुमच्या ह्याच्या पचनसंस्थेशी संबंधित काही कॅन्सर आहे. त्यानंतर बद्धकोष्ठता आणि त्याच्या बद्धकोष्ठतेमुळे येणारे काही प्रॉब्लेम जसं पाईल्स आहे, फिशर आहे, हेमोरॉइड्स आहे. त्याच्यानंतर शरीरामध्ये रक्ताची कमी म्हणजे ॲनिमिया आणि जीवनसत्व अभावाने होणारे जे काही आजार आहेत, तर या सगळ्यापासून भाज्या आणि फळं हे आपलं संरक्षण करतात. तर ह्या पोषण बागेमध्ये मग तुम्हाला पालेभाज्या तुम्ही लावू शकतात किंवा जसं आपल्याकडे किती जागा आहे. मग बरेच वेळा आपण काय होतं शेतामध्ये सुद्धा काही फळझाडं काही लोकं लावत नाहीत. कारण काय की त्याच्यामध्ये आजूबाजूला तुम्ही कुठली झाडं लावू शकत नाहीत आणि तेवढी जमीन जाते. परंतु पोषकदृष्ट्या त्याचं महत्त्व किती आहे, तर यानुसार तुम्ही त्याची निवड केली पाहिजे. तर एवढं बोलून मी भाषण माझं संपवते. मग तुम्हाला काही माहिती प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता. नक्की. खूप खूप ओके. महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे सुलभा मॅम तुम्ही. आमच्या या ग्रुपवरती काही छोटी मुलं पण आहेत. ओके. मिक्स मिक्स ग्रुप आहे. तर मी पार्टिसिपेंटला रिक्वेस्ट करतोय की त्यांचे जर काही क्वेश्चन्स असतील तर आपण मॅमला विचारू शकतोय. जुईली, साची. हां. तर आता लहान मुलांना असं आहे, की त्यांना जास्त पालेभाज्या खायला आवडत नाही. तर मी विशेष करून म्हणजे त्यांनाच सांगते, म्हणजे ते त्यांच्या आईला वगैरे सांगतील, की पालेभाज्या ह्या खाणं खूप महत्वाचं आहे. मग बरेचदा आपण काय करतो, की पालेभाजी नुसतीच फोडणी टाकतो किंवा थोडंसं लसूण टाकतो. तर असं न करता त्याच्यामध्ये थोडीशी भिजवलेली डाळ, की जेणेकरून त्यांना प्रोटीन्स पण मिळतील आणि भाज्या पण त्यांच्या पोटात जातील. तर अशा पद्धतीने किंवा तुम्ही इडली केली आहे, तर त्याच्यामध्ये थोडी पालकची प्युरी टाकली, आप्पे बनवले, त्याच्यापासून डोसा बनवला किंवा पराठा बनवला. तर किंवा पालक थोडंसं कापून बारीक तुम्ही कणकेमध्ये मिक्स केलं आणि त्याच्या पुऱ्या केल्या, तर हे मुलांना जास्त आवडतात आणि त्याच्यासोबत तुम्ही समजा किंवा हिरवी चटणी आहे किंवा सूप सुद्धा आपण हॉटेलमध्ये म्हणजे आवडीने सूप घेतो, पण घरी कधीच आपण सूप बनवत नाही आणि पीत पण नाही. तर घरी पण तुम्ही सूप तसं बनवू शकता. तर ह्या अगदी. पालेभाज्या मुलांना खायला तुम्ही जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे. कोणाला आवडते भाजी का नाही आवडत? अ, हा सर. मॅम 2 क्वेश्चन आहेत. हां, पित्त होऊ नये म्हणून कुठली भाजी आहे का? पित्त होऊ हां नये आणि म्हणून. एक जणाने पाठवले की पोटाची पोटाची चरबी. हां, इथं बघा येस, हां, परफेक्ट. आले. ओके. परफेक्ट. 1 मिनिट, 1 मिनिट. हां, तर आता पोटावरची चरबी कमी करणे. हं. म्हणजे थोडक्यात काय, की आपल्या शरीरामध्ये फक्त चरबी कमी करणे पोटाची असं नाही म्हणता येणार, की ओव्हरऑल तुम्हाला वजन वाढलं, की तुम्हाला पोटावर चरबी तयार होते. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला व्यायाम पण करणं गरजेचं आहे. आणि जसं मी सांगितलं, की ज्या इतर भाज्या आहेत, ज्याच्यापासून आपण कोशिंबीर बनवू शकतो. जसं तुम्ही 100 ग्रॅम काकडी घेतली, तर त्याच्यातून हार्डली तुम्हाला 15 ते 20 कॅलरीज मिळणार आहेत. म्हणजे तुम्ही तुमचा कॅलरीचा इंटेक किती आहे आणि तुम्ही त्याचा खर्च किती करताय हे सुद्धा महत्वाचं. तर दररोज तुम्ही
एक अर्धा ते पाऊण तास तुम्ही वॉकिंग आधी चालू करा. त्याच्यानंतर जेवणामधून गोड पदार्थ, तळलेले पदार्थ हे कमी करा आणि तुमचा खाण्याचा जो कालावधी आहे, की दिवसभरामध्ये 8 तासामध्येच ते पदार्थ खा आणि 16 तास म्हणजे 24 तासामधल्या 8 तासामध्येच आपण का म्हणजे नाश्ता, जेवण, रात्रीचं जेवण घ्यायचं आणि 16 तास काही खायचं नाही. अशा पद्धतीने तुम्ही हळू-हळू वजन कमी करू शकता. थँक्यू मॅम. पित्त होऊ नये म्हणून. अच्छा. हां. तर आता पित्ताचा त्रास हा विशेषतः कारण काय होतं, की जे खूप तिखट मसाल्याचे पदार्थ आणि अवेळी जेवण, तर याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये पित्त वाढू शकतं. तर काही पदार्थ जे आहेत खूप आंबट पदार्थ, तिखट आणि मसाल्याचे पदार्थ हे जरासे कमी करायचे. आणि पित्त होऊ नये म्हणून साधारणपणे पालेभाजी जी आहे, तर ही थोडीशी कसे मेथीची भाजी आहे म्हणा, तर हे थोडंसं तिखट चवीची असते. तर त्याच्यामध्ये तुम्ही मुगाची डाळ घालून ह्या भाज्या बनवा. तर त्याच्यामुळे तुम्हाला पित्त होणार नाही. थँक्यू थँक्यू मॅम. सगळ्या पार्टिसिपेंटला आजचं सेशनचा उद्देश हा होता, आजचं सेशन घेण्याचा, की एकतर सगळ्यांना माहिती व्हावं की आपण आपल्या न्यूट्रिशन गार्डन मध्ये किंवा पोषण बागेमध्ये ज्या भाज्या लावणार आहोत त्या भाज्यातून आपल्याला काय मिळतंय. आणि दुसरी गोष्ट की आपल्याला सुरुवातीला माहित व्हावं त्याच्यानंतर आपण कुठल्या भाज्या लावायच्या. जसं की आपल्याला कॅल्शियम जर पाहिजे असेल तर कॅल्शियम कुठल्या भाज्यांमधून मिळणार आहे ही माहिती आपल्याला व्हावी. सेशन झाल्यानंतर सगळ्यांना मॅमचं प्रेझेंटेशन शेअर केलं जाणार आहे. आपण प्रत्येक पार्टिसिपेंटने त्यातल्या भाज्या बघायचे आणि आपण कुठल्या भाज्या लावू शकतोय ते लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. जसं की पालक प्रत्येक जणच लावणार आहे. जुईलीच्या घरी, साचीच्या घरी पालक लागणार आहे, वैभवीच्या घरी पालक लागणारच आहे. पण आपण पालक सोबतच दोडका कसा लावता येईल आपल्याला, हे ना, लाल माठाची भाजी कशी लावता येईल, तर तोही आपण या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून किंवा या सेशनच्या माध्यमातून प्रयत्न करायचा आहे. हा, अजून कोणाला क्वेश्चन असतील तर विचारू शकतात. आपण शेवटचा क्वेश्चन घेऊया. हा, हिला कोणाला तरी विचारायचं आहे. जुईली हा विचारू शकते. जुईली अनम्यूट कर बेटा, अनम्यूट कर. हा, परफेक्ट. तर गॅलरी मध्ये सगळ्या बिया लावाव्या लागतात का? गॅलरी मध्ये बिया लावून झाडं वगैरे लावावं लागतील का, भाज्या वगैरे लावायच्या झाल्या तर? आता ज्या तुम्हाला कुठल्या भाज्या लावायच्यात ही चॉईस तुमची आहे. आपण फक्त आता मॅमच्या सेशन मधून आपल्याला जवळजवळ 50 ते 60 वेगवेगळ्या भाज्यांचं माहिती मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये पालेभाज्या कुठल्या आहेत, फळभाज्या कुठल्या आहेत, ओके, झाडवर्गीय, इव्हन काय म्हणूया की आपण शेवग्यासारखं झालं, हातग्यासारखं झालं. तर तुमच्याकडे जशा पद्धतीची जागा उपलब्ध आहे त्यानुसार तुम्ही ठरवू शकताय की आपल्याला कुठलं लावायचंय. मग जर तुमच्याकडे गॅलरीमध्ये जर छोटे छोटे तुम्ही जर पॉट बनवू शकत असाल तर तुम्ही ते पॉट मध्ये बियाही लावू शकतात. किंवा ज्यांची रोपं मिळतात, समजा नर्सरीमध्ये रोपं मिळू शकतील तर ती रोपंही तुम्ही आणून लावू शकतात. चॉईस तुमची आहे की तुम्ही कुठल्या पद्धतीने बिया लावाव्यात किंवा काय लावावेत. नाही म्हणजे दोडका, भोपळा वगैरे अशा भाज्या ज्या आहेत त्याच्या बियाच लावतात. मलाही जास्त माहित नाहीये या गोष्टींबद्दल म्हणून मी विचारते. तर म्हणजे बियाच लावाव्या लागतील ना? हो 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 चालेल. दोडका वगैरे त्याचे बियाच लावा. हो. तर आता तुमच्याकडे समजा तुम्हाला टेरेस मध्ये जर गार्डन करायची तर पालेभाज्या ह्या सोयीच्या आहेत, की पसरट तुम्ही कुंडी घेतली तर त्याच्यामध्ये, किंवा थोडीशी एक खोल जर कुंडी घेतली तर त्याच्यात तुम्ही वेल लावू शकता दोडक्याचा किंवा याचा, तर त्याला भरपूर दोडके येतात. थँक्यू थँक्यू. तनिष्का विचारू शकता तुम्ही, अनम्यूट करू शकता तुम्हाला. तनिष्का तुम्ही अनम्यूट करू शकता. कुठे गेली तनिष्का? उंची वाढण्यासाठी काय करायला हवे? हा, उंची वाढवायला किती वर्षाची आहे तू? म्हणजे माझ्या बहिणीची ती 17 पर्यंत आहे. 17 वयाची. अच्छा. तर सर्वसाधारणपणे कसं असतं की उंची जी आहे आपली
तर थोडस आई वडील आणि ह्यांची उंची हाईट किती आहे त्याच्यावर पण अवलंबून आहे आणि 50% तुमच्या डाएटवर अवलंबून आहे. म्हणजे आई वडिलांची जर उंची जास्त असेल तर मुलांची पण ऑटोमॅटिकली होणार. पण थोडं दोरीवरच्या उड्या मारणं आणि आहारामध्ये तुम्ही प्रोटीन्स जास्त घ्या म्हणजे मग उंची वाढेल. आता प्रोटीन तुम्हाला माहिती, डाळी, कडधान्य, त्याच्यानंतर चिकन, मटण, अंडी आणि दूध याच्यातून तुम्हाला प्रोटीन्स मिळतात. आणि थोडस त्याला व्यायाम म्हणजे कुठले व्यायाम प्रकार आहेत की जे थोडेसे उंची वाढवतात. की जसं बास्केटबॉल तर नाही, पण दोरीवरच्या उड्याने उंची वाढेल. किंवा तो बार असतो त्याला थोडस लोंबकळायचं म्हणजे मग उंची वाढेल. ओके. ओके. थँक्यू मॅम. मॅमनी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला जीवनसत्वांचे किंवा जे न्यूट्रिएंट्स आहेत त्यांचे सोर्सेस सांगितले आहेत आपल्याला. प्रोटीन कशातून मिळतंय, कॅल्शियम कशातून मिळतंय आणि आपल्याला केवळ फक्त त्या काय म्हणूया आपण फक्त मॅमला ऐकायला नाही मिळालं तर आपल्याला त्यांच्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून कुठल्या भाज्यामधून कुठलं पोषण मूल्य मिळतंय तेही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. आजच्या सेशन मधून जर मला काय शिकायला मिळालं असं म्हणाल की मला बऱ्याचशा गोष्टी माहित नव्हत्या. इव्हन BMI काय असते, बॉडी मास इंडेक्स ते माहित नव्हते मला. किंवा काय म्हणूया की भाज्या कशा करायच्या म्हणजे आपण सर्रास पाहतो की भाजी आणल्यानंतर आपण चिरतो आणि मग धुतो, पण त्याच्यातून आपण इनडायरेक्टली काय करतोय की त्याच्यातल्या पोषण मूल्यांचा ऱ्हास करतोय. तर तीही गोष्ट मला शिकली की भाजी पहिल्यांदा धुवून घ्यायची आणि त्याच्यानंतर शिजल्यानंतर ती धुवायची नाहीये. तर या सगळ्या गोष्टीतून तुम्ही सगळ्या पार्टिसिपेंटनं तुम्हाला ज्या ज्या भाज्या शक्य आहेत त्या भाज्या लावाव्यात. ज्या भाज्यातून उच्च पोषण मूल्य जसं की सांगितलं कॅल्शियम असेल, लोहाचं प्रमाण असेल, त्या भाज्या तुम्ही सगळ्यांनी लावाव्यात आणि आजच्या सेशनचा तुम्ही सगळ्यांनी नक्कीच फायदा करून घ्यावात. या सेशनचं जे काही प्रेझेंटेशन असेल ते प्रेझेंटेशन मी ग्रुपवरती पुन्हा एकदा शेअर करून देईल. मॅम एक क्वेश्चन आलेला आहे, एका डोळ्याने कमी दिसत असेल तर काय करावे लागेल? तर सर्वसाधारण आपण बघितलं की जीवनसत्व अ जे आहे तर हे आपल्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवतं. पण आता यांना एका डोळ्याने कमी दिसते. आता त्यांचं वय किती आहे माहिती नाही मला, पण साधारणपणे तुम्हाला मोतीबिंदू वगैरे होऊ नये म्हणजे आपलं म्हणजे जसं वय वाढल्याच्या नंतर मोतीबिंदू हा 50च्या नंतर बऱ्याच जणांना होतो. तर हा होऊ नये वाटत असेल तर आपल्या आहारामध्ये गाजर, त्याच्यानंतर पपई, पालेभाज्या किंवा जसं आंबा आहे, लाल भोपळा आहे, केशरी रंगाचे, त्याचबरोबर दूध आणि दुधाचे पदार्थ याच्यातून सुद्धा तुम्हाला जीवनसत्व अ भरपूर मिळते. तर गाजर आणि हे आपल्याला सहजासहजी मिळणारे सगळे पदार्थ आहेत. तर ह्याचा तुम्ही इनटेक वाढवा. त्याचबरोबर तुम्ही डॉक्टरांना पण भेटा, कारण हे अचानक जर झालं असेल तर तुम्हाला डॉक्टरांना दाखवायला लागेल. बरोबर आहे? ओके. नक्कीच. या सगळ्या सेशन मधून आता समजा तुम्ही सगळ्यांनी, माझी विनंती आहे सगळ्या पार्टिसिपेंटनी भाज्या लावायला सुरुवात करा आणि आपण साधारण महिना 1.5 महिन्यानंतर आपण सगळ्या पार्टिसिपेंटची चर्चा करून आपण एक पाककला बनवण्याची स्पर्धाही आयोजित करू शकतोय. यस तेच मला म्हणायचं. म्हणजे ह्यांनी भाज्या त्याच्यामध्ये लावल्याच्या नंतर आणि त्या कशा बनवायच्या तर ते घरामध्ये, आणि आपण लावलेली भाजी जेव्हा ती आपण वाढवतो आणि आपण त्याची भाजी बनवतो ती खूप टेस्टी लागते. म्हणजे एरवी मुलांनी मेथी जरी खाल्ली नसेल पण त्यांनी लावलेली मेथी असेल तर ते आवर्जून खातील आणि ते एक खूप छान तुम्हाला समाधान मिळेल की आपण वाढवलेली भाजी आपण घरामध्ये आपण वापरतोय. नक्की थँक्यू सो मच. आज सुलभा मॅमने आपल्याला या प्लॅटफॉर्मवरती येऊन एस्पायर कलेक्टिव्ह आयोजित PSR सस्टेनेबिलिटी असेल, द फार्म असेल, इग्नायटेड माइंड्स असेल, पोशिंदा फार्म्स असेल, किती जणांनी भाग घेतलाय सर? स्पर्धेमध्ये अराउंड 716 रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि याच्यामध्ये 5 मॉडेल स्कूल आहेत. तर मॉडेल स्कूल साठीचे सेशन्स आपण शाळा स्तरावरती घेतोय. हा ओपन ग्रुप आहे, जनरली आपण हा इव्हिनिंगला घेत असते. आणि मॉडेल स्कूलचे जे आहेत तर ते मॉडेल स्कूलचे सेशन जे असतात तर ते शाळांनुसार आपण शेड्यूल प्लॅन केलेले आहेत, तर त्यानुसार आपण घेत असतोय. तर आम्ही या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून संकल्प केला 1000 बागांचा. तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये 1000 पोषण बागा नक्कीच दिसतील.
कुलाळवाडीचे स्टुडंट ही या ठिकाणी आहेत. कुलाळवाडीला 2 शाळा मॉडेल स्कूल म्हणून पार्टिसिपेट झालेल्या आहेत. नांदेडचं एक स्कूल पार्टिसिपेट झालेलं आहे. बारामतीतील बरं. वागळवाडीचं एक स्कूल पार्टिसिपेट झालेलं आहे आणि महागाव जे मावळ मधलं आहे. तर या ठिकाणचं शाळांसाठी तुम्ही वेगळं सेशन ठेवा ना, कारण कसे घरगुती आणि शाळा त्याच्यात थोडस फरक आहे. तर सर्व आयोजकांच्या वतीनं मॅम आज या ठिकाणी आपल्या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल झाले, आपल्या सगळ्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केलं. तर सर्व आयोजकांच्या वतीनं मी सुलभा मॅमचं खूप खूप आभार व्यक्त करतोय. त्यासोबतच तुम्ही सगळ्या सहभागी स्पर्धकांनी मॅमने दिलेले इन्फॉर्मेशन खूप काळजीपूर्वक ऐकली, तुमचे क्वेश्चन्स विचारलेले आहेत, खूप इंटरॅक्टिव्ह सेशन केलं, त्याबद्दलही तुम्हा सर्वांचं हार्दिक आभार मी व्यक्त करतोय. मॅमने आज जे काही माहिती दिलेली आहे त्याचं प्रेझेंटेशन मी शेअर करेल. मॅम ऑलरेडी ग्रुपवरती आहेत, पण तरी मी पुन्हा नोटिफाय करून मॅमचा नंबरही ग्रुपवरती शेअर करतोय. येस, पार्टिसिपेंटला काही अडचण असेल तर मॅमला ऍड्रेस करून ही डिरेक्टली क्वेश्चन्स विचारू शकतात. तर सर्वांच्या परवानगीनं मी या ठिकाणी सेशन्स थांबवतोय. थँक्यू सो मच. ओके, थँक्यू सर.